पूर्ण आयोजन समिती ज्यामध्ये सातत्यपूर्ण नावं घेतली जात आहेत ती रवींद्र जागडे पाटील साहेब, दीपकजी पासीत, धम्मरक्षित जगताप, अमित पावसकर, रोहित सोनार, आशिष मिश्रा, चेतन कांबळे, चेतन गोगारे, ज्ञानेंद्र बेर्डे आणि प्रतीक जाधव या सर्वांचं या ठिकाणी मात्र आयोजन आपण बघताय. अतिशय चांगली मेहनत घेतली ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी. तसं बघायला गेलं तर सातत्यपूर्ण आपण जशी चर्चा करतोय की मुंबई शहरामध्ये मात्र खुल्या गटाच्या स्पर्धा खूप कमी प्रमाणात होत आहेत आणि प्रीमियर लीग स्पर्धांचं प्रमाण मात्र खूप वाढलंय. पण अशा पद्धतीने मात्र आयोजन केलंय की आज या खेळाडूंना पुन्हा आपण मैदानावरती बघू शकता. ते जागडे पाटील चषक 2026च्या या पहिल्या दिवसामधून उद्या मात्र प्रभादेवी अंतर्गत 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. बरोबर उद्या सकाळी जी वेळ आपल्याला दिली जाईल त्या वेळेवर आपण मैदानामध्ये या, जेणेकरून आपल्या स्पर्धेला विलंब होणार नाही. कारण उद्या आपण जर पाहिलं तर पारितोषिक वितरण सोहळा सुद्धा जो आहे तो आपल्याला उजेडामध्ये म्हणजे अंधार पडण्यापूर्वी पार पाडायचा आहे. तर आपल्या स्थानिक खेळाडूंना सूचना आहे की आपण वेळेवरती या. दरम्यान रवी लिंगालासाठी मात्र पहिला चेंडू गिरीश कोचरेकर यांचा यावेळेला मात्र चुरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न होता पण तोही मात्र निशाणा चुकलाय. वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं उघडलं जात आहे ते रवी लिंगाला मॅडी यांच्या माध्यमातून. मयांक मांघिला जुहू परिसरातला हा खेळाडू आहे. त्याने सुद्धा मगाच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. यावेळेला मात्र कट करायचा प्रयत्न होता. चुरटी धाव पुन्हा एकदा घेतली जाते आणि पुनश्च एकदा यावेळेला मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. राहुल वराडकर तिकडे मात्र खेळाडूच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळाले. त्यांनी सुद्धा प्रयत्न केला निशाणा साधण्याचा पण तोही निशाणा मात्र चुकलाय आणि अशा पद्धतीने मात्र आणखीन एका धावेची भर मात्र धावफलकावरती पडते. एक क्वालिटी स्पर्धा आपण बघत आहात. एक ऑल इज वेल असं आयोजन. स्पर्धेचं पारितोषिक आपण जर पाहिलं तर 2 गटांसाठी 2 वेगवेगळी बक्षीस आहेत. खुल्या गटासाठी मात्र आपण जर पाहिलं तर 2 वेगळी पारितोषिक आहेत आणि प्रभादेवी अंतर्गत संघांसाठी मात्र 2 वेगळी पारितोषिक. आपण अशा बऱ्याच स्पर्धा पाहतो ज्या स्पर्धांमध्ये मात्र खुला गट असो किंबहुना अंतर्गत संघांचा खेळ असो एकच पारितोषिक ठेवलं जातं. यावेळेला मात्र एक चांगला बाउन्स पाहायला मिळाला. बॉलमध्ये टप्पा पडल्यानंतर मात्र मॅडी थोडासा त्या ठिकाणी आश्चर्यचकित होतोय की हा बाउन्स मात्र नक्कीच कसा काय मिळतोय या बॉलला. लाल मातीची खेळपट्टी आहे. अशी लाल मातीची खेळपट्टी आपण वानखेडे स्टेडियमवरती बघतो. ज्या वानखेडे स्टेडियमवरती सुद्धा एक अनइव्हन बाउन्स आपल्याला त्या खेळपट्टीवरती सातत्यपूर्ण बघायला मिळत असतो. कधी बॉल टप्पा पडल्यानंतर या वेळेला खाली राहिला बघा आणि मगाच्या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर टप्पा ज्या ठिकाणी पडला तिथून मात्र बॉल उसळता सरळ निघून गेला होता यष्टी रक्षकाच्या दिशेला. निर्धाव चेंडून सांगता होते. बॅक टू बॅक मात्र निर्धाव चेंडूमुळे थोडंसं आता दडपण वाढते फलंदाजांवरचं. 2 सिंगल आणि त्यानंतर एक डॉट आणि पुन्हा एकदा मात्र डॉट अशा 4 चेंडूंचा खेळ संपलाय. यावेळेला मात्र बॉटम हँडचा वापर ग्लान्स केलं जाते. चेंडूला फ्लिक ऑफ द रिस्ट सोबत मात्र खेळलं. यावेळेला मात्र मनगटी फटक्यासोबत अशा फटक्यांना पाहिल्यानंतर मात्र नक्कीच आठवण होते. सर्वाधिक असे मनगटी फटके खेळणारे फलंदाज होते आपल्या भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन. त्याचबरोबर VVS लक्ष्मण, राहुल द्रविड सारखे खेळाडू ज्यांच्या माध्यमातून मात्र असे मनगटी फटके खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेळले जायचे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. एकंदरीत एक तिखट गोलंदाजी, कंजूस गोलंदाजीचं प्रदर्शन परंतु यावेळेला टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. येतो इथे मात्र लांब लचक षटकार. मॅड मॅडी अर्थात रवी लिंगाला जब मैदान में हो रवि लिंगाला तो फिर मैच होगा झिंगालाला. रवी लिंगालाने मात्र षटकार ठोकून मॅचची पहिल्या ओव्हरची समाप्ती केली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती दरम्यान मात्र आपण पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 3च धावा स्कोर कार्ड वरती बघितल्या. शेवटच्या बॉलवर आलेल्या षटकारासोबत मात्र धावफलकाचा आकडा बदलला. 9 धावा स्कोर कार्ड वरती आणि ओव्हर नंबर 2 साठी मात्र आता नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. बॉलिंग साठी ओम पांडे मागील मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेतलाय. 2 ओव्हर हाताळल्या, 13 धावा खर्च करत 2 विकेट्स त्याने पटकावले. बॉलिंगच्या माध्यमातून चांगलं परफॉर्मन्स दिलं होतं त्यामुळे सामनावीराचं पारितोषिक त्याला देऊन सन्मानित केलं गेलं. आता या मॅच दरम्यान मात्र आपण ओम काय करतोय हे बघूया. सध्या स्ट्राईक वरती समीर सावंत आपल्याला बघायला मिळतोय. डावकुरे आताचा एक विस्फोटक फलंदाज
ओपनर म्हणून मैदानामध्ये त्याला सातत्यपूर्ण आपण आलेलं पाहतोय. पण पहिल्या मॅच दरम्यान मात्र तितकी काही खास कामगिरी पाहायला मिळाली नव्हती. या मॅच दरम्यान मात्र आता काय करतोय बघू. यावेळेला हलकी हाताने मात्र अगदी ऑलआउटची ॲडव्हर्टाईज जसं म्हणते ना की पुश करा आणि खुश राहा, तसाच मात्र खेळलेला फटका हलक्या हाताने पुश केलं आणि 2 धावा घेऊन खुश राहिले. तसं बघायला गेलं तर रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमधलं चपळ आहे. एक चांगलं हँड अँड कोऑर्डिनेशन जे महत्वाचं असतं ते आपल्याला बघायला मिळतंय. चांगलं कॉलिंग आहे, चांगलं कम्युनिकेशन आहे 2 फलंदाजांमध्ये. अगदी डोळ्यातल्या डोळ्यात इशारे करतात, धावत असताना कॉल देतात, येस नो वेट या 3 शब्दांचा चांगला वापर तिकडे केला जातोय. आणि दरम्यान या वेळेला मात्र ऑन साइडला व्यासपीठावरील मान्यवरांना सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळेल. इरादा केलाय पक्का, बॉलवर लावलाय 6 धावांचा शिक्का, दे धक्का घे छक्का, येतोय मात्र सिक्सर. षटकार ते म्हटलं जातं ना, वाचाल तर वाचाल. या बॉलला बरोबर वाचलं होतं. आणि दरम्यान या वेळेला मात्र थोडासा जास्त बाहेर हाताळलेला चेंडू होता ऑफस्टंप पेक्षा. फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. तिकडे मात्र मंगेश काहीतरी कुजबूज करतायत. ओम बरोबर चर्चा होईल या बॉलसाठी. मात्र हा व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर कानमंत्र दिला जातोय तिकडे ओम पांडेला. युवा खेळाडू आहे आणि मंगेश वैती तसं बघायला गेलं तर एक एक्सपिरियन्स फलंदाज आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धा तो खेळलाय. अगदी मुंबईनंतर महाराष्ट्रानंतर संपूर्ण भारत आणि भारताच्याही बाहेर आखाती देशांमध्ये जाऊन खेळलेला हा खेळाडू आहे. दुबई, दोहा, कतर अशा देशांमध्ये जाऊन मात्र 10PL सारखी स्पर्धा, अशा अनेक स्पर्धा त्याने खेळलेल्या आहेत आणि त्याचा अनुभव मात्र कुठेतरी शेअर केला आहे. यावेळेला मात्र वाईड लाईन यॉर्करचा प्रयत्न, चांगली गाईडलाईन पकडून यावेळेला मात्र बॉलिंग केली जाते ओम पांडेकडून. आणि हेच सांगितलं होतं कुठेतरी मात्र फलंदाजाच्या बॅटच्या रडारापासून थोडासा बॉलला तुला लांब ठेवायचं आहे, पण गाईडलाईन पकडून गोलंदाजी करायची, लाईन पासून भटकायचं नाहीये. सध्या मात्र गाडी आता रुळावरली आणि मग निर्धाव चेंडू बघायला मिळाला. यावेळेला मात्र काय अटेम्प्ट केला, वा, अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कलटी. आणखीन एक लाजवाब चौकार, खूप चांगलं एक्झिक्युशन या फटक्यामध्ये. आणि स्कोर मात्र या चौकारासोबत 22 ऑन बोर्ड, 22 धावा धावफलकावरती. चांगली स्टार्ट दिली जाते. पहिल्या मॅच दरम्यान आपण बघितलं होतं फरदीन काझी आणि फरदीनच्या जोडीला मात्र ज्या वेळेला सलामीवीर बॅटर आले होते त्यावेळेला मात्र पहिल्या 2 ओव्हर दरम्यान 30चा आकडा लावला गेला होता, 15ची सरासरी होती. सध्या मात्र आपण स्कोर कार्डवरती 22 बघतोय. दुसऱ्या ओव्हरच्या आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. म्हणजे इथे सुद्धा संधी आहे की सरासरी ते सुद्धा वाढवू शकतात. एक चांगलं एव्हरेज मेंटेन ठेवावं लागेल प्रति ओव्हर. आणि या दरम्यान मात्र आता आणखीन एक चांगला फटका येतोय. मयांक मांगेले होते त्या ठिकाणी, बॉलला अडवण्यामध्ये असक्षम, असफल, अयशस्वी आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चांगला फटका तिकडे मात्र दोन्ही बाजूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. या अगोदर आपण जर पाहिलं तर डीप पॉइंटच्या दिशेला, यावेळेला मात्र डीप स्क्वेअर लेगला 2 चौकार आपण दोन्ही वेगवेगळ्या बाजूला पाहतोय ते समीर सावंत यांच्या फलंदाजीतून. रिव्हर्सचा फटका ज्या वेळेला त्यांनी खेळला त्यावेळेला मात्र नक्कीच एक चांगलं एक्झिक्युशन त्या फटक्यामध्ये बघायला मिळालं. यावेळेला तर आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता. अकुटप्प्याच्या चेंडूवरती सुद्धा हा चौकार आपण पाहिलाय. त्यामुळे संघाच्या धावसंख्येच्या आकड्यात मात्र बदल होतोय. 22 होते आणि आता सध्या 26 धावा, 26. फुल टॉस बॉल मिळाला. हा बॉल मात्र प्रॉपर कनेक्शन नाही घडवून आणता आलं, पण चोरटी धाव घेण्यापासून काही मागे हटणार नाहीयेत. एक तर एक, पण मला धाव प्रत्येक बॉलवर घ्यायची आहे. कारण एका धावेचं महत्व क्रिकेटमध्ये काय आहे ना ते आपण बऱ्याचदा मात्र बघितलेलं आहे. अनेकदा आपण एक बॉल एक वर आलेली मॅच बघतो आणि त्यावेळेला मात्र असणारं ते प्रेशर आपण कसं हँडल करावं लागतं ना ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. सातत्यपूर्ण आपण म्हणत असतो की परीक्षेमध्ये एका मार्काला, एका गुणाला, त्याचबरोबर राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला, आणि सकाळी ऑफिसला जाताना मात्र ज्या वेळेला एका सेकंदामुळे ट्रेन सुटते ना त्या एका सेकंदाला किती महत्व आहे हे आपल्या सर्वांना चांगलंच माहिती आहे. म्हणूनच म्हटलं जातं की मुंबईची लाईफलाईन जशी आहे लोकल, तशी या क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल आणि डबल. त्या सिंगल डबलवरती सुद्धा खूप लक्ष द्यावं लागतं काही वेळेला. प्रत्येक मैदानावरती मात्र त्या ठिकाणी चौकार षटकार ठोकणं सोपं नसतं.
एका दुहेरी धावेने मात्र संघाच्या धावफलकाला चांगला आकार देता येतो. दरम्यान राहुल वराडकर, ज्याचं नाव मगाशी आपण सातत्यपूर्ण घेत आलोय, विक्रोळी या संघासाठी बरेच वर्ष मात्र आपण जर पाहिलं तर तो खेळतोय. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर असे खेळाडू खूप कमी आहेत की जे कित्येक वर्ष एकाच संघासाठी खेळताना आपल्याला बघायला मिळतात. काही खेळाडू असे सुद्धा आहेत की आज या संघात असतात, उद्या त्या संघात असतात, परवा तिसऱ्या कुठल्या तरी संघात असतात. पण राहुलच्या बाबतीत तसं नाहीये, किंवा किंबहुना मंगेशच्याही बाबतीत तसं नाहीये. स्थानिक स्पर्धा ज्या वेळेला असतात त्यावेळेला विक्रोळी हा आमचा एकमेव पर्याय आहे. दरम्यान यावेळेला मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळतंय. स्ट्राईक रोटेट केली आहे समीर सावंतने. एकेरी धावेसोबत धावफलकाच्या आकड्यात बदल होतोय. नवीन ओव्हरला सुरुवात झाली तसं मात्र एका धावेची भर पडते. 28 ऑन बोर्ड, 28 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. बरेच क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक सुद्धा आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती आलेत. आपण पाहिलं तर आमच्या यूट्यूब चॅनलवरती tenniscricket.in वरती सुद्धा आपण जर पाहिलं तर अनेक लाईव्ह व्ह्युअर्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. कारण सध्या शनिवारचा दिवस आहे, काही लोकांना ऑफिसला सुट्टी नाही आहे, किंबहुना आपल्या कामातून मात्र ज्यांना वेळ काढता येत नाही आहे ते आपण ऑफिसमध्ये बसून सुद्धा ही मॅच बघू शकतात. दरम्यान यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन म्हणजेच एक चांगलं समीकरण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. मंदार, आपण जर मला मॅडीच्या बॅटिंगच्या माध्यमातून चर्चा करायची झाली तर 2-3 वेळेला मात्र तो पुढे चालून आला. अगदी टॉप ऑफ द बॉल जाऊन मात्र हलक्या तर चेंडूला खेळत एक सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो दिसला. तसं बघायला गेलं तर त्याचा स्वाभाविक खेळ आहे चौकार षटकार मारणे. पण आज मात्र मॅडीची बॅट थोडीशी शांत आहे, संयमी खेळ करतोय. पण मॅडीच्या बाबतीत काहीच समुद्राचं उदाहरण नक्कीच आपण देऊ शकतो. कारण ज्या समुद्रांच्या लाटांमध्ये आपण जर पाहिलं तर आपण ज्या वेळेला त्या किनाऱ्यावरती असतात त्या किनाऱ्यावरती असणाऱ्या समुद्रांच्या लाटा आपल्या पायाला खूप प्रेमाने स्पर्श करतात. पण त्याच समुद्रांच्या लाटांमध्ये मात्र मोठमोठ्या जहाजांना बुडवण्याची क्षमता सुद्धा असते. असा काहीसा खेळ आहे मॅडीचा. एकेरी दुहेरी धावा घेतो, पण मध्येच जर एखादा चांगला बॉल मिळाला, अगदी त्याच्या बॅटच्या टप्प्यात आला की मग मात्र कार्यक्रम करणं त्याचं तो सोडत नाही. समीर सावंत पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक वरती येतोय राहुल वराडकरच्या चेंडूसाठी. आणि या दरम्यान मात्र मिड विकेटला मयांक आहेत तिकडे आणि पुन्हा एकदा मात्र मिसफिल्ड बघायला मिळतंय. आणखीन एक झेल मात्र हातातून निसटलाय आणि सरळ गेलाय तो मात्र मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार समीर सावंत यांच्या फलंदाजीतून. सध्या स्कोर जर आपण पाहिला तर या चौकारासोबत 34 धावा टीमच्या पूर्ण होत आहेत. या मॅच मध्ये मात्र चांगली बॅटिंग बघायला मिळते समीर सावंत यांची. जसं मगाशी आपण म्हटलं की पहिल्या मॅच दरम्यान काही एवढी खास फलंदाजी त्याच्या माध्यमातून झालेली नव्हती, पण या वेळेला बघा अप्रतिम फटकाय, गोलंदाजाला हा झटकाय, आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर्ड. उत्तुंग, आसमानी, गगनचुंबी, गगनभेदी, आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार पाहायला मिळतोय. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. 40 धावा या षटकारासोबत टीमच्या पूर्ण होत आहेत. फायटिंग टोटल जमवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. तिसरी ओव्हर सध्या प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय आणि 3 ओव्हर दरम्यान 40 धावा धावफलकावरती आहेत. सध्या टीमच्या 40 धावा आहेत, पण या एकेरी धावेसोबत मात्र समीर सावंत हा खेळाडू वैयक्तिक 34 धावांवरती फलंदाजी करतोय. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर त्याच्या हातामध्ये संधी आहे या मॅच मध्ये अर्धशतक झळकावण्याची. आतापर्यंत असा एकही खेळाडू नाही आहे ज्याने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत हाफ सेंचुरी अर्धशतक झळकावलंय. तर 3 ओव्हरचा खेळ संपला. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. वैयक्तिक 34 धावांवरती आपण जर पाहिलं तर बॅटिंग करतोय तो समीर सावंत आणि उर्वरित धावा ज्या आहेत त्या मॅडीच्या बॅटमधून आल्यात. आफ्टर ऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन. गिरीश कोचरेकर आपल्याला पाहायला मिळतील. मात्र आता ओव्हर नंबर 4 साठी वैयक्तिक दुसरं षटक आहे गिरीश कोचरेकर यांचं. कॉइन बॉक्स गोलंदाज
चांगली ऍक्शन, पण त्या ऍक्शनला रिॲक्शन दिलं या वेळेला. पुन्हा एकदा मात्र फाईन लेग सीमारेषेच्या दिशेला तिकडे मात्र डिक्लेअर झोन आहे. तिथे सुद्धा काही आमचे प्रेक्षक आहेत. त्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय आज या स्पर्धेमध्ये. समोरच्या बाजूला सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन आणि बाजूलाच मात्र सिद्धिविनायक गणपती मंदिर. आज त्या सिद्धिविनायकच्या आशीर्वादानं मात्र या स्पर्धेचं आयोजन पार पडताना आपल्याला बघायला मिळतंय. आणि या वेळेला सुद्धा चांगलं टायमिंग आहे. बघूया आता किती लांबी गाठतोय हा बॉल, एलिव्हेशन मिळेल का. आणि या वेळेला सुद्धा बॉल मात्र आउट ऑफ डिफेन्स. खडे खडे बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चिमणी उडाली भूर, धावांचा आलाय पूर, गोलंदाजाचा काढलाय धूर आणि बॉल चाललाय दूर 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 खूप दूर. षटकार. 48 धावा. या वेळेला मात्र थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर जास्त ठेवला होता आणि ही खासियत आहे. तसं बघायला गेलं तर पुनरागमन कसं केलं जातं हे गिरीश कुचरेकरांना शिकवायची गरज नाहीये. त्यांना माहिती आहे, त्यांच्याकडे खूप मोठा दांडगा अनुभव आहे. त्यांनी सुद्धा मात्र मोठमोठ्या लेवलच्या स्पर्धा खेळलेल्या आहेत. लेदर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो. आणि दरम्यान या वेळेला सुद्धा मात्र या बॉलवरती हा बॉल मात्र डिक्लेअरकडे गेलाय. पाठीमागे बॅनरच्या मागच्या बाजूला गेलाय. तिकडून मात्र एक धाव घोषित स्वरूपातली असणार आहे. समीर सावंत आज जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक धावांची चर्चा करायची झाली तर 41 धावांवरती सध्या समीर सावंत फलंदाजी करतोय आणि आपल्या 9 धावा फक्त तो दूर आहे अर्धशतकापासून. सध्या 4थी ओव्हर चालू आहे, म्हणजे संधी आहे तसं बघायला गेलं तर समीर सावंत यांच्या हातामध्ये अर्धशतक झळकावण्याची. आणि खऱ्या अर्थाने मात्र जर अर्धशतक झळकावलं तर या स्पर्धेतला पहिला फलंदाज ठरेल. आणि दरम्यान काय फटका खेळलाय, वा लाजवाब, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. असाच काहीसा हा फटका आहे, हेच म्हणावं लागेल या फटक्याला. काय फटका खेळलाय, हेलिकॉप्टर शॉट. हा हेलिकॉप्टर पाहिल्यानंतर मात्र आपण जे म्हणतो ना की तुम्ही किती असा हुशार, तुम्ही किती असा चॅप्टर, तुम्ही टाकाल यॉर्कर तर आम्ही मारणार हेलिकॉप्टर. वा वा. या वेळेला मात्र ओ जीवनदान मिळतंय समीरला. चुकीला माफी नाहीये. बघा आता अर्धशतक पूर्ण होणार होतं, त्यात संधी मिळाली होती त्याची विकेट पटकावण्याची, पण आता समीरला जीवनदान मिळतंय. म्हणजे आता अर्धशतक नक्की आहे. नशिबानं सुद्धा साथ दिली आहे. लक फॅक्टर मात्र क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. सध्या स्कोर जर आपण पाहिला तर टीमची धावसंख्या 55 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 56 धावा धावफलकावरती आहेत. आणि स्वतः समीर जर पाहिलं तर समीरच्या वैयक्तिक धावांचा आकडा 45. पंचेचाळीस धावांवरती मात्र बॅटिंग करतोय. काही टेक्निकल इश्यूमुळे आपण मगाशी 41 म्हटलं, पण सध्या समीर मात्र 45 वर आहे. फकीर आले आहेत. यावेळेला मात्र पहिला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सोपवला जातोय. शेवटच्या ओव्हरला होते सुरुवात. 5 बॉल हातामध्ये आहेत. अर्धशतक झळकावण्याची संधी आहे. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं पूर्ण होईल का. आणि या दरम्यान मात्र आलेला हा फटका, आणि या फटक्यासोबत मात्र समीरची विकेट आली आहे. अर्धशतक पूर्ण नाही करू शकलेत. पण मित्रांनो, जर समीरची बॅटिंग आवडली असेल तर समीरच्या बॅटिंगसाठी मात्र टाळ्या व्हायला हरकत नाहीये. चांगली फलंदाजी केली आज आपल्या संघासाठी. 45 धावांवरती तो बाद झालाय. संघाचा एकूण धाव फलक आपण जर पाहिलं तर सध्या स्कोर कार्ड वरती 55 आहेत, पण त्यातल्या 45 ज्या 56 आहेत, पण त्या 56 मधल्या 45 ज्या आहेत त्या समीर सावंतच्या बॅटमधून आल्या होत्या. एकंदरीत हा एक हाती खेळ आपण पाहिलाय. जबरदस्त बॅटिंग केली आहे. लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन, अभिनंदन. आणि वळूया आपण आता मात्र नवीन फलंदाजाच्या दिशेला. आतिश केदारे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
आतिशला मात्र आता आपला स्वाभाविक खेळ दाखवावा लागेल, कारण हातामध्ये जास्त चेंडू नाही राहिलेत आता शिल्लक. आणि आल्या 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 आतिशने आतिशबाजी केली आहे. बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती कडक कडकडीत प्रहार. बॉल जातोय सीमा पार, येतोय षटकार. आओ देखा ना ताव और आते ही दिखा दिया गेंदबाज को आटे दाल का भाव. लाजवाब सिक्सर येतोय. या वेळेला मात्र जमिनी लगतचा फटका तिकडे मात्र लॉंग ऑफच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. आणि इथे 2 धावांचा प्रयत्न होतोय. ओव्हर थ्रो झालाय. बॉल पाठी डिक्लेअर मध्ये जाईल का? होय, या वेळेला डिक्लेअर मध्ये सुद्धा गेलाय. किती धावा असणार आहेत आता मात्र पंच आम्हाला कळवतील. 3 धावा या बॉलवरती मात्र नक्कीच मिळणार आहेत. नशिबाच्या धावा आहेत. या धावा खूप महागड्या असणार आहेत. एक एक रन मात्र खूप महत्वाची मानली जाते. इथे तर मात्र 3 मिळालेत. धावून 2 धावा काढल्या. ओव्हर थ्रो मध्ये बॉल पाठीमागे डिक्लेअर मध्ये गेला होता, तिथून मात्र 1 धाव मिळाली. अशा एकूण 3 धावांसोबत संघाची धावसंख्या 65. 65 धावा स्कोर कार्ड वरती. बघूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि या वेळेला सुद्धा मिड विकेट बाउंड्री लाईन वरती मात्र चांगली फिल्डिंग बघायला मिळते. तिकडच्या बाउंड्री लाईन्स थोड्याशा मोठ्या आहेत, त्यामुळे ते ओलांडणं सोपं नाहीये. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वा, काय रनिंग बिटवीन द विकेट. मॅडी भाग मिल्का भाग. धावांसाठी केली जाणारी धाव आपण पाहतोय. आतिश आणि आतिशच्या जोडीला मात्र रवी लिंगाला 66 ऑन बोर्ड, 67 ऑन बोर्ड. 2 धावांसोबत मात्र 67 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक राहिला या इनिंगचा. फकीरा. आणि या वेळेला सुद्धा काउ कॉर्नर वाईडिश लॉंग ऑन ला. फिल्डर डाऊन दी बॉल अँड 1 मोर विकेट डाऊन ऑन लास्ट बॉल. फलंदाज आतिश केदारे बॅक टू दी डगआउट. आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोर कार्ड वरती या 5 ओव्हरच्या समाप्ती दरम्यान 67 धावा धावफलकावरती आहेत आणि 68 धावांचं आवाहन आहे. सदुसष्ट धावा धावफलकावरती आहेत. 68 धावांचं आवाहन आहे. 68 रन्स टू विन. अडुसष्ट धावांचा टार्गेट आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र आता लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवून देण्याची विनंती असेल. विक्रोडी आपण लवकरात लवकर मैदानामध्ये यायचे.
आणि यानंतर मात्र आदिती 11 अर्थात फोर्थ स्ट्रायकर संघ, आपल्याला सुद्धा विनंती, आपण सुद्धा आता तयार राहा. हा सामना संपल्यानंतर या दोन संघांमधला जो विजेता असेल त्या संघासोबत मात्र आपल्याला सामना खेळायचा आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर फायनल मॅच असणाऱ्या या खुल्या गटाची, या खुल्या गटातील विजेत्या संघाला 50,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आणि सोबत एक आकर्षक अशी ट्रॉफी जी आपण मुख्य व्यासपीठावरती बघताय. विजेत्या संघाला 50, उपविजेत्या संघाला 30,000 आणि आकर्षक ट्रॉफी. उद्या प्रभादेवी अंतर्गत 8 संघांमधून जो सामना रंगेल त्या संघांमध्ये विजेता जो असेल त्यामध्ये आपण जर पाहिलं तर विजेत्या संघाला 25,000 रुपये रोख रक्कम आकर्षक ट्रॉफी दिली जाईल आणि उपविजेत्या संघाला मात्र 15,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी असणार आहे. एकंदरीत एक सुनियोजित स्पर्धा आपण बघतोय. अगदी दोन गटातील वेगवेगळ्या संघांसाठी मात्र वेगवेगळी पारितोषिकं सुद्धा आज या जागडे पाटील चषकाच्या माध्यमातून दिली जात आहेत. बऱ्याचदा आपण पाहतो की काही वेळेला एका हाफमधून मात्र एक व्यावसायिक संघ येत असतो आणि दुसऱ्या बाजूने मात्र स्थानिक गटातून एखादा संघ येत असतो आणि मग त्यांच्यामध्ये फायनल होते आणि मग त्यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर त्या स्थानिक संघाला नक्कीच कुठेतरी पराभवाचा सामना त्या व्यावसायिक गटातील संघांसमोर करावा लागतो आणि मग उपविजेतेपदाचं पारितोषिक त्यांना पटकवावं लागतं. तर या स्पर्धेमध्ये तसं नाही आहे. या स्पर्धेमध्ये दोन्हीही संघांना, अगदी दोन्ही गटातील संघांना वेगवेगळी पारितोषिक आयोजकांच्या माध्यमातून मात्र दिली जाणार आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर आज खुला गट आहे. उद्या प्रभादेवी अंतर्गत संघांचा 8 संघांचा खेळ आपण बघणार आहोत. असे एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. आज नक्कीच आम्ही आभारी आहे ते श्रीनाथ ज्वेलर्सचे सर्व सन्माननीय साहिल भैया देवकर यांचे मनपूर्वक धन्यवाद असतील. आणि स्वामी समर्थ स्वीट्स दादरचे सर्व सन्माननीय जोशी सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून मात्र आपण जर पाहिलं तर एक विशेष पारितोषिक आहे. मालिकावीराचा जो खेळाडू आहे त्या मालिकावीराच्या खेळाडूला मात्र जोशी सरांच्या वतीने म्हणजे श्री स्वामी स्वीट्सच्या वतीने, स्वामी समर्थ स्वीट्सच्या वतीने एक आकर्षक असा मिक्सर ग्राइंडर दिला जाणार आहे. नक्कीच चांगली पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. अगदी घरात उपयोगी पडतील अशा वस्तू ज्या वेळेला आपण मैदानामध्ये खेळतो आणि दिवसभर मेहनत करून मग सोबत जाताना अशा काही वस्तू घेऊन जातो ना, त्यावेळेला बायको खुश होते की बाबा दिवसभर गेला तर काहीतरी घेऊन आला. यावेळेला मात्र बघा मंगेश वैती ब्रँडेड सिक्सर आहे, आर पार सीमा पार आणि येतोय मात्र मंगेश वैतीच्या बॅटमधून हा ब्रँडेड षटकार. ही ताकद आहे, ही क्षमता आहे, हा अनुभव आहे, ही कला आहे आणि या खेळाडूचं नाव आहे मंगेश वैती, मॅन फ्रॉम माहुल कोळीवाडा. या वेळेला सुद्धा स्विंग यानं मिस होतोय पण डाऊन द लेग साइड होता हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. मोठ्या स्टारकास्ट सोबत आज हे सर्व संघ या ठिकाणी आलेत. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरची मोठमोठी नावं आपण आज दिवसभरात खेळताना या मैदानावरती बघितली. यानंतर मात्र पुन्हा एकदा इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळतील असे काही खेळाडू. मंगेश वैती तर आता सध्या मैदानामध्ये आहेतच. रवी लिंगाला मॅडीसारखा खेळाडू आहे. राहुल चांदोरकर हे सुद्धा एक मोठं नाव आहे. फरदीन काझी, आकाश चिंदारिया, अनिकेत सानप, मुकेश दास, एका मोठ्या स्टारकास्ट सोबत तो संघ सुद्धा मैदानामध्ये ॲक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळेल. यानंतरच्या फायनल सामन्यादरम्यान एक चांगली मॅच रंगेल अशा अपेक्षा आहेत. प्रेक्षकांना सुद्धा मात्र खूप मोठ्या अपेक्षा या पुढील सामन्यामध्ये आहेत. फायनल सामना हा फायनल सारखा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. प्रेक्षकांमध्ये सुद्धा उत्सुकता वाढते आहे कारण फायनल मॅच प्रेक्षकांना बघायची आहे. या दोन संघांदरम्यान मात्र जो संघ विजेता ठरेल तो मात्र फायनल मॅच मध्ये खेळणार आहे. आणि दरम्यान इथे मात्र मंगेशची विकेट, मिड विकेट क्षेत्रामध्ये कोणती मिस्टेक नाही. सरळ खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल चाललाय. फ्री होम डिलिव्हरी होती आणि त्यामुळे मात्र आता मंगेशला माघारी परतावं लागतंय. रिटर्न तिकीट काढली आहे आणि या रिटर्न तिकीट सोबत मंगेश वैती बॅक टू दी डगआउट, बॅक टू दी पवेलियन. नाराजी आहे चेहऱ्यावरती. पूर्ण फटका खेळलेले नव्हते, अर्धवट मनानं. बाउंड्री तिकडची लांब आहे आणि त्या बाउंड्रीला जर ओलांडायचं असेल तर फटक्यात पूर्ण ताकद तुम्हाला लावावी लागत होती. पण अशा वेळेला मात्र मंगेश कुठेतरी कमी पडला. ताकद मात्र त्याची अधुरी राहिली आणि त्यामुळे मात्र हा विकेट आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल.
आज आमचे कॅमेरामन्स त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलंय. अगदी चांगली क्वालिटी आणि त्याचबरोबर चांगलं कॅप्चर आपण जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक बॉलला त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आमच्या सर्व लाईव्ह व्ह्युअर्सपर्यंत पोहोचवले. त्याबद्दल आमच्या कॅमेरामनचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहेत. शिस्तबद्ध स्पर्धेचं आयोजन आपण बघत आहात. आज सकाळच्या सत्रामध्ये थोडासा स्पर्धेला चालू करत असताना उशीर जरूर झाला, पण तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर सर्व संघांनी जे सहकार्य केलं आणि वेळेत उपस्थित राहिले त्यामुळे स्पर्धा अगदी वेळेत पूर्ण होताना दिसते. सध्या वेळ जर आपण पाहिली तर 5:30 वाजलेत. यानंतर आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. दरम्यान या वेळेला मात्र पहिलाच बॉल आल्यानंतर मात्र हवेत खेळत आणि हवेत खेळत असताना मात्र साहिलला माघारी जावं लागेल. कव्हर्समध्ये मात्र एक सोपा झेल पकडला जातोय आणि विकेटचं पतन. आल्या पावली मात्र साहिल शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकचा शिकार बनतोय. पूज्य धावा या ठिकाणी मात्र साहिलच्या बॅटमधून कोणताही रन आलेला नाहीये. तरुण भिजता जातो मैदानाच्या आतमध्ये. चर्चा मात्र तिकडे रवी लिंगाला सुद्धा आपल्या खेळाडूंसोबत करतोय, कारण त्याला माहिती आहे की आपण या अगोदरच्या मॅचमध्ये मात्र धावा डिफेंड केले तर या मॅचमध्ये सुद्धा आपण करू शकतो. तसं बघायला गेलं तर एक चांगलं धावफलक उभारलं होतं प्रथम बॅटिंग करत असताना, आणि त्या धावांचा पाठलाग मात्र करणं सोपं नाहीये, कारण एक फायटिंग टोटल आहे. जिंकण्यासाठी मात्र 68 धावा बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी आपण पूर्ण झालेला बघितलाय, ज्यामध्ये एकूण 8 धावा आल्यात आणि 2 फलंदाज बाद झालेत. ज्यामध्ये आपण सुरुवातीला मात्र आउट झालेलं पाहिलं, पहिला विकेट आपण आलेला पाहिला होता तो मंगेश वैती यांचा. मंगेश वैती नंतर मात्र साहिल गेले. साहिल सुद्धा काही खास बॅटिंग न करता मात्र तिकडे माघारी परतले. सध्या तरुण बेस्ट आहे आणि बॉलिंग मार्कवरती मात्र नवीन गोलंदाज सुद्धा आलाय. शेवटचा बॉल आणि दरम्यान या वेळेला बघा हलक्या हाताने मात्र खेळलेला फटका सन्मान दिला होता या बॉलला. डिफेन्सिव्ह अंदाजाने मात्र खेळायचा प्रयत्न होता, बचावात्मक अंदाजाने खेळायचा प्रयत्न होता. तिथे मात्र एक धाव घेतली जाते आणि या चोरट्या धावेसोबत या एकेरी धावेसोबत मात्र धावफलकाच्या आकड्यात मात्र बदल होईल. शेवटचा एक बॉल मात्र आता बाकी राहिला या ओव्हर मधला. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. मंगेश वैती ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्सही बॉलला मिळाला. डिक्लेअरकडे जातोय चेंडू. एकेरी धावेसोबत पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाखेरीस 68चा पाठलाग करायचा असताना 10 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉलमध्ये अजून 58 धावा बनवायचे आहेत. म्हणजे जवळपास 14 धावा, 14.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं मात्र बॅटिंग करायची. 14.50च्या सरासरीने यापुढे बॅटिंग करावी लागेल. दरम्यान बॉल मात्र मला वाटतं त्या बॅनरच्या मध्ये अडकलाय. आमचे कार्यकर्ते तिकडे पोहोचतायत, जिथे आपल्या सर्व जाहिरातदारांचे फोटोज आपल्याला पाहायला मिळतील, बॅनर आपल्याला बघायला मिळतील. श्रीनाथ ज्वेलर्सचे सर्व सन्माननीय साहिल भैया देवकर, त्यांचं मात्र विशेष योगदान या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर स्काय न्यूट्रिशनचे सर्व कुणालजी केरकर समवेत आपण जर पाहिलं तर अशा अनेक मान्यवर ज्यांनी या स्पर्धेला प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलं. आयोजित करत असणारा स्पर्धेक आपण जर पाहिलं तर अशा स्पर्धा आयोजन करणं आपल्याला दिसतं तितकं सोपं नसतं. जरा नवीन बॉल द्या. आज दिवसभरामध्ये 8 संघ खेळले, ज्यामध्ये सुनीता स्मृती 11 ठाणे विरुद्ध महाकाली वॉरियर्स पहिला सामना आपण बघितला. ताई पॅकर्स आणि आदिती 11 फोर्ट स्ट्रायकर दुसरा सामना. त्यानंतर मात्र 2 विजेत्यांमधला सामना आपण बघितला, ज्यामध्ये आदिती 11 फोर्ट स्ट्रायकरनं बाजी मारली आणि सेमीफायनलमधून फायनल गाठली. तर उर्वरित 4 संघ जे आहेत त्यामध्ये आपण सामना क्रमांक 4 पाहिला होता, ज्यामध्ये US 11 विरुद्ध MR स्पोर्ट्स असा सामना रंगला. तदनंतर विक्रोलियन्स विक्रोली विरुद्ध आई पॅकर्स माही 11 या 2 संघांदरम्यान सामना रंगला, ज्यामधून मात्र आता हे 2 संघ विजेते ठरलेले. त्यांच्यामध्ये आता मात्र सध्या मॅच चालू आहे.
नॉकआउट फेरीची स्पर्धा आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं मात्र डू और डाय सिच्युएशन प्रत्येक सामन्यामध्ये ही परिस्थिती प्रत्येक संघावरती आहे. करोबा मोरोच्या परिस्थितीमध्ये हे सामने त्यांना खेळावे लागत आहेत. तब्बल 50,000 रुपयांचं पारितोषिक आणि ते पारितोषिक कोण पटकावणार आज या खुल्या गटातून ते आपल्याला पाहायचंय. उद्या प्रभादेवी अंतर्गत 8 संघ स्पर्धेमध्ये खेळतील. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती कोण येत आहे? पहिली ओव्हर थोडीशी महागडी ठरली आहे. अमेय बिरमोले, अमेय बिरमोले काळा चौकी परिसरातला आणखीन एक टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक चांगला गोलंदाज आहे. सध्या हा 5 षटकांचा सामना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. तरुण बिस्ट ऑन स्ट्राईक अमेय बिरमोलेच्या पहिल्या चेंडूसाठी. चांगला बॉल आणि तितकाच चांगला फटका. गोलंदाजाला 440 व्होल्टचा झटका पहिल्याच बॉलवर. दमदार चौकार. पुढचा बॉल पहिल्या बॉलवर चौकार आहे. चांगलं कॉन्फिडन्स पाहायला मिळतंय तरुण बिस्टच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने या वेळेला मात्र थ्रू दी कव्हर्स आणखीन एक चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. बॅक टू बॅक मात्र चौकार येत आहेत. सलगचे मात्र 2 चौकार आलेत आणि या 8 धावांसोबत धावफलकाच्या आकड्यामध्ये मात्र बदल घडलाय. 18 धावा सध्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात या चौकारासोबत. 18 ऑन बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय या सर्व खेळाडूंना. युवा पिढी आहे, त्याचबरोबर अनुभवी खेळाडू आहेत. आज बरेच संघ आपण जर पाहिले तर या नवीन नवीन खेळाडूंना संधी देत आहेत. अनेक खेळाडू घडत आहेत सध्या मुंबई आणि महाराष्ट्रभरातून. बऱ्याच स्पर्धा आपण या हंगामामध्ये आतापर्यंत अनुभवल्या, पण सगळ्यांनाच आता मात्र वेध लागलेत ते सुप्रीमो ट्रॉफीचे. सर्वांची आवडती स्पर्धा आहे सुप्रीमो ट्रॉफी, सुप्रीमो चषक. सुप्रीमो नंबर 1 नक्कीच एक दैदिप्यमान आयोजन आपण अनुभवतो. सन्माननीय कार्यसम्राट आमदार आणि सन्माननीय विभाग प्रमुख संजय भाई पोतनीस यांच्या माध्यमातून सांताक्रूज कलिनाच्या एअर इंडियाच्या ग्राउंडवरती पार पडणारी ती स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची पर्वणी असते. खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्ग नक्कीच त्या स्पर्धेला मात्र पहिली पसंती देत असतो. आणि दरम्यान इथे मात्र आता आणखीन एक मोठा फटका येतोय. तरुण बिस्टा काही थांबायचं नाव घेत नाहीये. तरुणची गाडी आता मात्र पहिल्या गिअरमधून हळूहळू आता टॉप गिअरवर जाताना दिसते. आक्रमक पावित्र्य मात्र तरुणने स्वीकारलाय. स्कोअरमध्ये बदल होतोय या षटकारानंतर मात्र आपण पाहिलं तर 26 धावा स्कोर कार्डवरती आहेत. सध्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आहे. 4 बॉल आतापर्यंत या षटकातले पूर्ण झालेत, ज्यामध्ये मात्र आपण एकंदरीत 12 धावा आलेल्या आतापर्यंत बघितले. एक विकेट सुद्धा आहे, पण त्या विकेट आल्यानंतर मात्र तरुणच्या बॅटिंगमधून मात्र जराही प्रेशर दिसत नाहीये. आपला स्वाभाविक खेळ तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. एकंदरीत 16 रन या ओव्हरमधून आतापर्यंत या 4 बॉलमध्ये आलेत. म्हणजे एक महागडी गोलंदाजी आहे ती अमेय बिरमोले याची. काहीतरी मात्र आता व्हेरायटी दाखवावी लागेल, त्याशिवाय मात्र पर्याय नाही आहे दुसरा अमेय बिरमोलेकडे. कारण ऑलरेडी 4 बॉलमध्ये 16 त्याने खर्च केलेत. उर्वरित 2 बॉल तरी डॉट हाताळले पाहिजेत. पण तरुण जोपर्यंत आहे नक्कीच या वेळेला चांगली फिल्डिंग बघायला मिळते. आणि ज्या डॉट बॉलची आपण चर्चा करत होतो तो डॉट बॉल मात्र या वेळेला बघायला मिळेल. समोर फटका सजवलाय, तिथे मात्र कोणीही नाहीये. 1 बाउन्स चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा अजून मिळतील. लाजवाब बॅटिंग आपण बघतोय. तरुण बिस्टा आणि राहुल चांदोरकर सध्या मैदानाच्या आतमध्ये फाईट करतायत. 68 धावांचं हे चांगलं टार्गेट आहे. तसं बघायला गेलं तर सोपं नाहीये 68 धावा बनवणं या मैदानावरती, किंवा किंबहुना चेस करणं थोडंसं कठीण गेलंय. अगदी पहिल्या मॅच पासून आपण बघायचं झालं तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 30 धावा आणि या
उर्वरित 18 चेंडूंमध्ये मात्र अजून 38 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. थोडीशी महागडी ओव्हरच म्हणावी लागेल. या ओव्हरमधून एकूण 20 धावा आलेल्या आपण बघितल्या, ज्यामध्ये आपण एक षटकार, तीन चौकारांचा समावेश आणि एक दुहेरी धाव सोबत एक डॉट बॉल अशी महागडी ओव्हर अमेय बिरमुले याची. ओव्हर नंबर 2 चा खेळ मात्र पूर्ण होतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 30. उर्वरित 18 चेंडूंमध्ये मात्र अजून 38 धावांचा पाठलाग करावा लागेल. पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक वरती आता राहुल चांदोरकर आलाय, तर बॉलिंग मार्क वरती मात्र एका नवीन गोलंदाजाची संधी दिली जाते. अक्षयच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला जातोय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल होईल. अक्षयच्या गोलंदाजीला अनुसरून मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं जाते. अठरा बॉल 38 धावा, म्हणजे जवळपास आपण पाहिलं तर 12.5च्या सरासरीने यापुढे बॅटिंग करावी लागेल. आणि पहिल्याच बॉलवरती हल्ला बॉल केलाय आणि पहिल्याच बॉलवरती मात्र या छोटा पॅकेट बडा धमाका. राहुल चांदोरकरच्या बॅटमधून आला हा षटकार. ये पॉकेट साइज डायनामाइट है. लाजवाब फटका खेळलाय. पहिला चेंडू होता या ओव्हरचा आणि गोलंदाजाचं मात्र या षटकारासोबत भव्य स्वागत केलंय. विजा पासपोर्ट रेडी होता. हवाई यात्रेवरती मात्र बॉलला पाठवून दिलं. आता मात्र बघूया काय घडणार आहे मॅच मध्ये. रंगत आणतात दोन्ही फलंदाज सध्या चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळत आहेत. यावेळेला मात्र कॉलिंग मध्ये गडबड झाली आणि तरुण बिस्ट्राची विकेट. शॉर्ट मिड विकेटला मात्र फिल्डर सजवलेला होता आणि आपली विकेट मात्र गमावली आहे. ही आत्महत्या म्हणावी लागेल. हे सुसाइड अटेम्प्ट केलंय तरुण बिस्ट्राने. नशिबाने साथ दिलेली नाहीये. बघा मगाशी आपण जसं पाहिलं समीर सावंत, त्यांना मात्र नशिबाने साथ दिली. 2 वेळेला जीवनदान मिळालं पण तरी सुद्धा त्यांचं अर्धशतक पूर्ण नाही होऊ शकलं. 45 धावांवरती मात्र आउट झाला. सध्या मात्र नवीन फलंदाज जातो मैदानाच्या आतमध्ये. तरुण बिस्ट्राची जागा घेण्यासाठी मात्र सूर्या नायडू. सूर्या नायडू मैदानाच्या आतमध्ये. शिवडी परिसरातील एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. हो, या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. सध्या बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर अक्षय आला होता. अक्षयला पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसऱ्या बॉलवर विकेट आली, तिसरा बॉल मात्र आता निर्धाव येतोय. एकंदरीत पुनरागमन होत आहे ते गोलंदाज अक्षयचं. षटकारानंतर मात्र 2 सलगचे डॉट बॉल आणि या वेळेला मात्र टायमिंग आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि बॉल सरळ चाललाय. लॉंग ऑन सीमा पार येतोय इथे मात्र आणखीन एक लाजवाब, दर्जेदार, बहारदार, रुबाबदार, जबाबदार षटकार. 42 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. पाठलाग करायचा आहे तो मात्र 68 धावांचा. अजूनही मात्र 26 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या वेळेला सुद्धा ऑन साइडला भिरकावलाय, पण ही फ्री होम डिलिव्हरी आहे. सरळ खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल जाईल आणि राहुल चांदोरकर होतोय बाद. आणखीन एका विकेटचं पतन होताना बघायला मिळतंय. जागडे पाटील चषक, जागडे पाटील वॉरियर्स आणि त्याचबरोबर श्रीनाथ ज्वेलर्स आणि स्काय न्यूट्रिशन यांच्या संयुक्त विद्यमाने मात्र आयोजित केली जाणारी स्पर्धा. सध्या आपण जर पाहिलं तर 42 ऑन बोर्ड, 42 आणि जिंकण्यासाठी मात्र 26 धावांची गरज. बॉल मात्र शिल्लक राहिलेत या ओव्हर मधले एकंदरीत 2 ओव्हर यानंतरच्या बाकी आहेत, म्हणजे 13 चेंडू आहेत आणि 26 धावा. निम्मे चेंडू आणि दुप्पट धावांची आवश्यकता.
प्रति बॉल मात्र 2 धावा कमीत कमी घ्याव्या लागतील, किंबहुना मात्र या 13 बॉल मधले 4 षटकार ठोकावे लागतील. सूर्या, बघूया आता काय करतोय सूर्या आपल्या संघासाठी. राहुलला मात्र माघारी परतावं लागतंय. राहुलची जागा घेण्यासाठी मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओम पांडे आलेत बॅटिंगला. या वेळेला मात्र ओमला सुद्धा बीट केलं जात आहे. चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक पाहायला मिळालं ते गोलंदाजाचं. आणि दरम्यान ओव्हरची होते समाप्ती. या 2 षटकारांसोबत मात्र 2 विकेट या ओव्हरमधून पटकावले गेले ते गोलंदाजाच्या माध्यमातून. अक्षयने मात्र ही ओव्हर हाताळली. 12 धावा या षटकातून त्याने खर्च केल्या. 3 ओव्हरच्या समाप्ती दरम्यान संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर स्थिरावलेली बघायला मिळते, ती 42 या धावसंख्येवर. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूंमध्ये 26 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे, जे की इतकं सोपं वाटतंय तितकं नसतं. मैदानाला मात्र एक मोठी परंपरा आहे, मोठा वारसा आहे. बाजूला आपण बघताय मेट्रो स्टेशन आहे, समोर गणपती बाप्पाचं सिद्धिविनायक मंदिर आहे, डाव्या बाजूला या ठिकाणी फलंदाजाच्या पाठीमागे रवींद्र नाट्य मंदिर आहे. समोर आपण जर पाहिलं तर कॅनोसा हायस्कूल सुद्धा आहे, कॉन्व्हेंट गर्ल हायस्कूल आहे. आणि नक्कीच पाठी रचना कॉलेज आहे सुद्धा. बघा काय काय आहे, चारी बाजूला मात्र काही ना काही वास्तू आहे जी खूप महत्वाची आहे. समोर गणरायाचं मंदिर आहे, इथे कलेचं मंदिर आहे, तर इथे मात्र विद्येचं माहेरघर आहे. समोर शाळा आहे, इथे कॉलेज आहे, इथे रवींद्रनाट्य मंदिर आहे, तिथे सिद्धिविनायक मंदिर आहे, इथे मेट्रो स्टेशन आहे, मध्ये मैदान आहे. दरम्यान नवीन गोलंदाज कोण येते बघूया आता. ध्रुवेशच्या हातामध्ये मात्र ही नवीन ओव्हर सोपवली जाते. 12 चेंडू आणि 26 धावा असं मात्र या मॅचचं समीकरण आहे. दरम्यान सूर्या नायडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी स्ट्राईकवर. पहिला चेंडू फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड, फटका खेळलाय दुहेरी धावेसाठी. साईड स्क्रीनच्या दिशेला बॉल चाललाय. फ्लॅट शॉट होता, अगदी पॅरलल टू समोर जाताना बघायला मिळतोय. उद्या आपण जर पाहिलं तर स्थानिक खेळाडूंचा खेळ आहे, त्यामुळे स्थानिक प्रेक्षक सुद्धा खूप असणार आहेत. आणि त्याचबरोबर मात्र आपल्या मित्राची बॅटिंग बघायला सुद्धा काही प्रेक्षक येत असतात. आपल्या लाडक्या मित्राला सपोर्ट करण्यासाठी काही लोक येत असतात. आणि उद्या रविवारचा दिवस आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना सुट्टी आहे. आज शनिवारचा दिवस असल्यामुळे काही लोकांना सुट्टी नाही आहे, त्यामुळे मैदानावरती ते मॅच बघायला येऊ नाही शकत. पण यूट्यूबवरती मात्र नक्कीच ते ही स्पर्धा बघतायत. कोणी आपल्या ऑफिसमध्ये, कोणी आपल्या व्यवसायामध्ये आपल्या ऑफिसमध्ये मॅच बघतायत, कोणी आपल्या दुकानामध्ये बसून मॅच बघतायत. ज्यांचा धंदा आहे, ज्यांचं व्यवसाय आहे. आणि दरम्यान इथे मात्र आपण जर पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये लेग बाईचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. समीकरण मात्र सामन्याचं प्रत्येक बॉल नंतर बदलतंय. आता मंगेश वैती तिकडे मात्र काहीतरी सांगू इच्छितात आतमध्ये असलेल्या फलंदाजांना. सध्या स्कोर कार्डवरती मात्र 46 धावा, अजूनही 22 धावांची गरज आहे. आणि बॉल मात्र शिल्लक राहिलेत 9. टोटल 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉलमध्ये 22 बनवायचे आहेत. ओम पांडे आणि ओम पांडेच्या जोडीला मात्र सूर्या नायडू, 2 टॅलेंटेड फलंदाज आहेत. तर बॉलिंग मार्कवरती सध्या आपण जर पाहिलं तर ध्रुवेश. चौथा चेंडू. या बॉलवरती मात्र शॉर्ट आर्म जॅम केलाय. समोर मात्र फिल्डर आहेत आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. विक्रोळी संघाला मात्र आणखीन एक हादरा लागतोय, आणखीन एक झटका लागतोय. आणि बॅटिंगसाठी मात्र आता राहुल वराडकर आलेत. राहुल वराडकरला सुद्धा आम्ही लांब लांब षटकार मारताना बऱ्याचदा पाहिलेलं आहे.
तिकडे बॅनरच्या बाजूला काही प्रेक्षक उभे आहेत, त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावरती आज मात्र थोडंसं टेन्शन दिसतंय या मॅचला घेता. पुढच्या बॉलवरती बघूया काय घडतंय. राहुल वराडकर नॉट स्ट्राईक. दुर्वेशच्या पुढच्या बॉलला कसं खेळतील मात्र यावेळेला बॅटची आतली कडा घेतली, शरीरावर आदळलाय आणि लेग बाईज आहे. नक्कीच शरीराचा वेध घेतलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेला बॅट भिरकावली असं वाटलं की बॅटच्या संपर्कात बॉल आलाय, पण पंचांकडून मात्र लेग बाईजचा इशारा. त्यामुळे अतिरिक्त धाबेसोबत संघाच्या धावफलकाच्या आकड्यात मात्र बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47. या धावसंख्येवर 21 धावा अजूनही गरजेच्या आहेत. 7 बॉलचा खेळ बाकी. या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. 7 बॉलमध्ये 21 बनवायचे आहेत, म्हणजे प्रति बॉलवरती मात्र 3 धावा जमवायचे आहेत. या बॉलवरती मात्र एखादा मोठा फटका येणं आवश्यक आहे, तर जाऊन कुठेतरी मात्र आपण शेवटच्या ओव्हरमध्ये एक चांगली रंगत मॅचमध्ये आलेली पाहू शकाल. आणि प्रेक्षकांना काय हवंय, तर प्रेक्षकांना तेच मनोरंजन कसं होईल. तर दरम्यान शेवटच्या बॉलवरती आली आहे सिंगल, आणि सिंगल सोबत ओव्हर नंबर 4चा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 48 धावा. जिंकण्यासाठी मात्र उर्वरित 6 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. 6 balls to go and 20 runs to win. 6 गेंदों में 20 रनों की दरकार होगी इस मुकाबले को जीतने के लिए. पहली 2-3 गेंदें जो है इस मैच की बहुत अहम होगी, बहुत इंपॉर्टेंट होगी. पहले 2 गेंदों में ही हमें इस मैच का रिजल्ट क्या होगा वो पता चल जाएगा. और फिलहाल बतौर कप्तान राहुल वराडकर क्या सोच रहे हैं वो देखना भी बहुत जरूरी है. उनकी सोच क्या है इस मैच को लेकर. सूर्या नायडू तो एक अच्छे बल्लेबाज है ही, लेकिन सूर्या नायडू के भी कंधे पर जिम्मेदारी आज उतनी है जितनी जिम्मेदारी आज राहुल वराडकर के कंधों पर है, जहां पर वो कैप्टन है इस टीम के. तो कैप्टन को अब लड़ना होगा, अपनी टीम की जीत के लिए फाइट करनी होगी. और फिलहाल स्ट्राइक पर सूर्या नायडू. ओवर नंबर 5 लेकर अब बॉलिंग मार्क पर नए गेंदबाज अक्षय. पहली गेंद इस बार हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास था. गेंद सीधे गई है लॉन्ग ऑन फील्डर की तरफ, जहां पर दूसरे की भी मांग होगी. बिल्कुल एक बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. दोनों बल्लेबाजों के बीच एक आपसी तालमेल यहां पर बनाते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए. दोनों बल्लेबाजों के बीच एक अच्छी हैंड एंड कोऑर्डिनेशन के साथ एक अच्छी अंडरस्टैंडिंग दिखाई दी. और 2 रन के साथ अब समीकरण बदलता हुआ 5 गेंदे और 18 रन. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. उद्याच्या दिवसामध्ये मात्र बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सर्वच मान्यवरांचं हार्दिक स्वागत है. इसी बीच और एक बढ़िया शॉट खेला, लेकिन ज्यादा बड़े रन्स नहीं मिलेंगे यहाँ पर. 1 या फिर 2 ज्यादा से ज्यादा वहां पर मिल पाएंगे, लेकिन इस बार तो अच्छी थ्रो के साथ इस बॉल को पूरा किया. 1 ही रन लेने में कामयाबी मिली है बल्लेबाज सूर्या नायडू और राहुल वराडकर को. फिलहाल तो हाथ खोलने का कोई मौका नहीं दिया इस गेंदबाज ने, लेकिन आगे आने वाली गेंदों पर क्या होगा. वैसे स्कोर की अगर बात करें तो स्कोर कार्ड पर फिलहाल 51 रन, यानी अभी भी 17 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. और इस बीच और एक गेंद डिक्लेयर की तरफ जाती हुई नजर आएगी. तो यहां से आगे अब मुझे लगता है कि ये मैच जो है वो कहीं ना कहीं पूरी तरीके से एमआर स्पोर्ट्स विले पार्ले की दिशा में जाता हुआ नजर आ रहा है. और इस बीच व्हाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर द्वारा एक्स्ट्रा रन्स यहां पर ऐड होंगे. स्कोर कार्ड पर थोड़ा सा बदलाव होगा. और टीम के स्कोर की अगर बात करें तो 53 रन, 53 ऑन बोर्ड. अब जीतने के लिए और 15 रन बनाने हैं. फिलहाल 3 गेंदों का खेल जो है इस ओवर से समाप्त हुआ है. 3 गेंदों में बनाने हैं 15. पहले इनिंग से जो एक्स्ट्रा रन आए थे, यहाँ पर नो बॉल डाली गई थी, फिर साथ ही साथ थोड़ा सा मिसफील्ड हुआ. ओवर थ्रो के साथ एक्स्ट्रा जो मिले थे वो कहीं ना कहीं अगर बचाते तो शायद इस मैच में समीकरण थोड़ा सा अलग हो सकता था. लेकिन क्रिकेट में नो इफ नो बट.
यहाँ वहाँ की बातें करने के लिए टाइम नहीं है क्रिकेट में। तरुण का रनआउट भी बहुत महंगा पड़ सकता है फिलहाल, जैसे हम देख पा रहे हैं मैदान पर। और इसी बीच यहाँ पर और एक गेंद हवा में खड़ी हुई है और राहुल वराड़कर तंबू की दिशा में जाते हुए, पेवेलियन की दिशा में जाते हुए, और बिल्कुल तरुण बिस्टा की जो रनआउट यहाँ पर आई थी वहीं पर मैच में पलटवार होता हुआ हमने देखा। पहले इनिंग में फील्डिंग करते हुए सिंगल डबल को जो वहां पर कन्वर्ट किया गया, 2 को 3 में, 1 को 2 में, ऐसे तब्दीली बहुत अच्छी तरीके से की। जहां जहां मौका मिला उस मौके का पूरा फायदा बल्लेबाजों ने पहले इनिंग में उठाया था। एक्स्ट्रा रन्स, ज्यादा से ज्यादा रन्स कैसे ले सकते हैं उस पर ध्यान केंद्रित किया और वहीं पर मैच में एक अच्छी पकड़ मजबूत करने में कामयाब रही टीम एमआर स्पोर्ट्स। फिलहाल औपचारिकतापूर्ण ये मैच बची है। अब आखिरी एक बॉल बचा है और एक बॉल में बनाने हैं 15। तो आइए, एमआर स्पोर्ट्स विले पार्ले तो अब दाखिल हो ही जाएगी, लेकिन साथ ही साथ आदिति 11 फोर्थ स्ट्राइकर के कैप्टन से मैं टॉस के लिए उपलब्ध रहने की रिक्वेस्ट कर रहा हूं। आदिति 11 कर्णधार, आपण जिथे कुठे असाल आपल्याला विनंती असेल आपण मेगा फायनलच्या टॉससाठी मात्र प्रेझेंटेशन बॉक्स जवळ उपस्थित राहायचंय आणि ऑन द स्पॉट तुम्हाला मात्र निर्णय द्यायचा आहे, याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या। दरम्यान आलेला हा व्हाईट बॉल आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये। आणखीन एक व्हाईट बॉल, एकच बॉल राहिलाय पण त्याच्यासाठी मात्र अजून वाट पाहावी लागते की कधी हा बॉल पूर्ण होतोय। मेगा फायनलला मग त्यानंतर सुरुवात होईल। अंतिम सामना या स्पर्धेचा खुल्या गटाचा आपण बघणार आहोत। एका बाजूला आदिती 11 फोर्थ स्ट्रायकर असणार आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर ओ हो शेवटच्या बॉलवरती मात्र हा बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय। षटकाराने मात्र समाप्त होईल मॅच, पण विजेता मात्र ठरलाय तो एमआर स्पोर्ट्स विले पार्ले। अर्थात आपण जर पाहिलं तर कॅप्टन म्हणून आपण रवी लिंगाला यांना पाहतोय, राहुल वराडकर दुसऱ्या बाजूला कर्णधार म्हणून आपल्याला बघायला मिळाले होते, तर नक्कीच एक चांगली फाईट बघायला मिळाली। पण शेवटला मात्र या ठिकाणी विजय झाला तो एमआर स्पोर्ट्स विले पार्ले या संघाचा। तर अभिनंदन आहे एमआर स्पोर्ट्स विले पार्ले अँड व्हेरी हार्ड लक टीम विक्रोलियन्स विक्रोली।